नमस्कार, ईश्वरी आर्ट्स मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण चेन स्टिच, बॅक स्टिच, रनिंग स्टिच, स्टेम स्टिच, वेब स्टिच आणि लेझी मध्ये आपण दोन प्रकार पाहिलेले आहेत। त्याच्यातील दुसऱ्या प्रकारामध्ये आपण अशा प्रकारचे फूल कसे तयार करायचे हेही पाहिलेलं आहे। आता आपण फ्रेंच नॉट कसे तयार करायचे हे पाहणार आहोत। त्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। चला तर आपण फ्रेंच नॉट पाहूया। सुईमध्ये सिंगल पदर डोली धागा ओवून घेतलेला आहे। एक गाठ बांधून घ्यायची खाली आणि आता खालून वरती आपण सुई काढून घेतोय। पूर्णपणे धागा वरती ओढून घ्यायचा। सुईवर अशा प्रकारे एक दोऱ्याचा वेढा घालून घ्यायचा आणि आता आपण जिथून सुई वरती काढली होती अगदी त्याच्या जवळूनच आपण पुन्हा एकदा सुई खाली घालून घेतोय। फ्रेंच नॉटचे दोन प्रकार आहेत। त्याच्यातील पहिल्या प्रकारामध्ये तीन प्रकार येतात। ते म्हणजे हा पहिला प्रकार दाखवते मी। आपण सुई वरती काढून घेतलेले आहे। व्हिडिओ व्यवस्थित पहा म्हणजे लक्षात येईल। पहिल्या प्रकारामध्ये आपण एकच वेळा सुईवर वेढा घालून घ्यायचा दोऱ्याचा। हा फ्रेंच नॉटचा पहिल्या प्रकारामधील पहिला प्रकार। अशा प्रकारे पहिला प्रकार आपला झालेला आहे। आता आपण इथे लिहून ठेवूया। एक आकडा असं टाकून घेऊ। तुमच्या पण लक्षात येईल। एक आकडा टाकला एक पहिला प्रकार असेल तर एक वेळा वेढा घालून घ्यायचा। आता दुसरा प्रकार पाहूया। दुसऱ्यामध्ये आपण सुईवर दोन वेळा वेढे घालून घेणार आहे। बघा अशा प्रकारे दोन वेळा विडा टाकून घ्यायचा दोऱ्याचा आणि सुई खाली घालून घ्यायची। पहिल्यामध्ये एकदा, दुसऱ्यामध्ये दोनदा। पूर्णपणे दोरा खाली ओढून घ्यायचा। फ्रेंच नॉट तयार होते। आणखी एकदा दाखवते। अशा प्रकारे सुई खाली घालायची। पूर्णपणे सावकाश दोरा खाली ओढून घ्यायचा म्हणजे गाठही बसणार नाही दोऱ्याला। आता आपण हा पहिल्या प्रकारमधील दुसरा प्रकार पाहिलेला आहे। आता तिसरा पाहूयात। तिसऱ्या वेळेस आपण तीन वेळा सुईवर वेढे घालून घेतोय। इथे लिहून ठेवा फ्रेंच नॉट म्हणजे लक्षात येईल तुमचे हे कोणता प्रकार कोणते स्टिच आहे ते। सुई वरती काढायची। आता आपल्याला तिसरा प्रकार पाहायचा आहे म्हटलं तर आपण तीन वेळा दोऱ्याचा वेढा घालून घेणार आहोत सुईवर। अगदी सोपा असा टाक आहे फ्रेंच नॉट। आणि वेढा घातलेला जो दोरा असतो तो बोटाच्या साहाय्याने व्यवस्थित पकडायचा म्हणजे खाली ओढायला सोपे जाते आणि गाठी बसत नाही आपल्या दोऱ्याची। दिसायलाही खूप छान दिसते। ज्यावेळेस आपण आरी वर्क मध्ये ही लक्षात येते तुमच्या। आता आपण हे तिसरा प्रकार पाहतोय। पहिल्या प्रकार मधील तिसरा प्रकार आहे। ज्यावेळेस आपण आरी वर्क मध्ये मोर तयार करत असतो त्यावेळेस आपल्या डिझाईन मध्ये हा फ्रेंच नॉट आपण वापरत असतो। हे पहा आलं लक्षात तुमच्या। पहिल्या प्रकारामधील आपण तीन प्रकार पाहिलेले आहेत। पहिल्या प्रकारामध्ये एक वेळा सुईवर वेढा घेतला दोऱ्याचा, दुसऱ्यामध्ये दोनदा आणि तिसऱ्यामध्ये तीनदा म्हणजे हे आपण तीन प्रकार पाहिलेले आहेत। फ्रेंच नॉटच्या पहिल्या प्रकारामधील तीन प्रकार। जर काही अडचण आली असतील तर तुम्ही मला विचारू शकता। आता तुम्ही लिहून ठेवा की पहिल्या प्रकारामध्ये तीन प्रकार आहेत। आता आपण दुसरा प्रकार पाहूयात। फ्रेंच नॉटचा दुसरा प्रकार। सुई वरती काढून घ्यायची, खालून वरती सुई काढून घ्यायची। आता आपण इथे आपल्याला कोणता प्रकार करायचा आहे हे करू शकतो आपण। हे तीन प्रकारे सुद्धा करता येते। एक वेढा घालून, दोन वेढा घालून किंवा तीन वेढा घालून असे तीन प्रकारामधील कोणताही प्रकार इथं आपण वापरू शकतो। तर आता आपण तीन वेढे घालणार आहोत म्हणजे फ्रेंच नॉटच्या पहिल्या प्रकारामधील तिसरा प्रकार इथे आपण करणार आहोत। तीन वेळा दोऱ्याचा सुईवर वेढा घेतला
आणि सुई अगदी जवळून नाही, अर्धा इंच अंतर ठेवून सुई खाली घालून घ्यायची आहे. लक्षात आलं आपण कसं केलं. फ्रेंच नॉटच्या पहिल्या प्रकारामधील 3 प्रकार पाहिलेले आहेत. 1 2 3 असे 3. आणि फ्रेंच नॉटच्या दुसऱ्या प्रकारामधील एक प्रकार म्हणजे आपण त्याच्यात फ्रेंच नॉटच्या पहिल्या प्रकारामधील तिसरा प्रकार म्हणजे 3 वेळा सुईवर वेढे घेतले आणि खाली घातलेले आहेत. यामध्ये जर काही तुम्हाला अडचण आली असतील तर तुम्ही मला विचारू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.